मी बाळासाहेब शेटे पाटील. आपण पाहतात महासत्ता भारत न्यूज नेटवर्क. प्रवाहाच्या विरोधात पोहणं हे जितकं अवघड आहे, जितकं कठीण आहे, तितकं कुठल्याच कामात असं कठीण आणि जीवावर बेतणारं असं काम नाही, असा प्रत्येकाचा तुमचा अनुभव असेलच. तर कितीही पट्टीतला पोहणारा असला, किती पटाईत असला, तर प्रवाहाच्या विरोधात जो पोहतो त्याची नक्कीच दमछाक होते आणि त्याला जीव सुद्धा गमवावा लागतो, त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं प्रवाहाच्या विरोधात पोहणारी माणसं जशी दुर्मिळ असतात, तसेच एक व्यक्तिमत्व तसं आपल्या संपर्कात आलं. एक पुस्तक त्या व्यक्तीनं लिहिलं. आता तुम्ही म्हणाल की पुस्तक आणि पोहण्याच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा काय संबंध आहे? तर त्या पुस्तकाचं नावच असं आहे की दगाबाज. आणि हे पुस्तक राजकारणात, अर्थकारणात, सहकार क्षेत्रात प्रचंड असा दबदबा असलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व, सुपरिचित म्हणा किंवा पूर्ण देशाला माहीत असलेलं शरद पवार यांच्यावर हे पुस्तक आहे. आणि एकेकाचे त्यांचे सहकारी, या पुस्तकाचे लेखक एम बी पाटील यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं जे अदिती प्रकाशन आहे, या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. हे पुस्तक सोशल मीडियावर आहे. हे पुस्तक कुठल्याही बुक स्टॉलवर तुम्हाला मिळणार नाही. एक त्याची वेबसाईट आहे, संकेत. वेबसाईटच्या माध्यमातून ते पुस्तक आपल्याला तुम्ही विकत घेऊ शकता. वेबसाईटचा पत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला नंतर सांगणारच आहोत. तर ते जे लेखक आहेत एम बी पाटील, त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपण जे पुस्तक लिहिलं दगाबाज, हे पुस्तक लिहिण्यामागं किंवा या पुस्तकाचं तुम्हाला काही कोणाचा वरद असं आहे का, किंवा या पुस्तकाची लिहिण्याची तुमची भूमिका काय आहे? या संदर्भामध्ये अनेक लोकांनी ही शंका व्यक्त केली, परंतु अशा प्रकारचं कुठलाही वरद असतं किंवा कुठलाही राजकीय नेता किंवा कुठल्याही राजकीय पक्षांनी मला सहकार्य केलेलं नाही आणि त्यांच्याकडे आपण सहकार्य मागितलेलं सुद्धा नाही. स्वयंप्रेरणेतून हा सगळा मी पुस्तकाचं जे लेखन आणि प्रकाशन जे आहे ते केलेलं आहे. मागील अनेक वर्ष म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी पक्षासोबत आहे. सुरुवातीला आम्ही भक्त होतो. त्याच्यानंतर 2019 मध्ये आमच्या काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. म्हणजे पवारांची राजकीय स्थित्यांतर, बदलते निर्णय, त्यांचे कार्यक्रम, योजना या संदर्भात भरपूर एक स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली कुठेतरी फसवणूक होते. नुसती आपली फसवणूक होत नाही, तर या देशामध्ये ज्या शेतकऱ्याचा कैवारी म्हणून त्या माणसाला ओळखलं जातं, सहकाराचा आधारस्तंभ म्हणून म्हटलं जातं, पण खरंच ते आहेत का याचा जो शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्या शोधातून जी निर्मिती झालेली ते दगाबाज पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही शरद पवारांच्या बरोबर गेली अनेक वर्षे काम केलं आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना काही पदं सुद्धा तुम्हाला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळाली आणि एवढा प्रदीर्घ अनुभव असताना या पुस्तकाची जी निर्मिती आहे, ही निर्मिती करण्यामागची काय तुमची कारण काय सांगू शकाल? निर्मिती मागची जी कारणं आहेत ती असं आहे की या देशातील जे राजकारण आहे ते नेमकं आता कोणत्या थराला पोहोचलेलं आहे, राजकारण्यांनी काय केलं पाहिजे, काय अपेक्षा आपल्या आहेत आणि प्रत्यक्ष राजकारणी काय करतात, याचा जो लेखाजोखा आहे तो सामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे कसं आहे की जगामध्ये लोकशाही नुसती भारतामध्येच लोकशाही नाही, पण इतर राष्ट्रांमध्ये, ज्या विकसित राष्ट्रांमधल्या ज्या लोकशाही आहेत, प्रक्रिया जी आहे, तिथे एखाद्या नेत्यावर जर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर त्याचं राजकीय जीवन संपुष्टात येतं. पण भारतामधल्या लोकशाहीमध्ये म्हणजे हजारो लोक बोंबलून, विरोधी पक्ष बोंबलून किंवा सत्ताधारी बोंबलून सुद्धा त्या माणसावर कारवाई होत नाही, उलट त्याचं शुद्धीकरण केलं जातं. असं का होतं? त्याच्यामागची नेमकी हे काय, तर त्याचं कारण असं आहे की भारतामधल्या नागरिकांचं राजकीय शिक्षणच झालेलं नाही. राजकीय शिक्षण न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये राजकीय समज नाही आणि म्हणून त्यांना सतरंज्या उचलाव्या लागतात, झेंडे राजकारण्यांचे खांद्यावर घ्यावे लागतात, त्यांची गुलामी करावी लागते, त्यांच्या पाया इवन त्यांच्या पाया पडावं लागतं. तर पाटील साहेब आम्हाला एक सांगा, तुम्ही जे पवारांनी जर पुस्तक लिहिलं, पवारांबरोबर तुम्ही काम सुद्धा केलं, तर जे आरक्षण जे आहे, आता सध्या बराचसा प्रश्न तो आरक्षणाचा चिघाळला, बराचसा प्रश्न गाजतोय, ओबीसी असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल,
तर त्या आरक्षणाच्या संदर्भात जी पवारांची भूमिका आहे, शरद पवारांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेत कसं तुम्ही ती भूमिका तुम्हाला कशी वाटते, काय सांगाल? आरक्षणा संदर्भात शरद पवार अजून मॅच्युअर्ड झालेत असं मला वाटत नाही. कारण या देशामध्ये घटना आहे, राज्यघटना आहे देशाची. त्या राज्यघटनेमध्ये काही लोकांना अधिकार दिलेले आहेत. त्यांना त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काही तरतुदी आहेत. म्हणजे 340 वर कलम, 341 वर कलम, 342 वर कलम, विविध जे घटक आहेत, जे शिक्षण आणि त्यांची सामाजिक स्थिती दयनीय आहे अशा लोकांना त्या आरक्षणाचे प्रावधान त्या कलमांमध्ये आहे. त्या कलमांमधून काही आयोग नेमले जातात आणि त्या आयोग त्यांचं संदर्भातल्या आरक्षणासंदर्भात हे करतात. शरद पवारांनी आतापर्यंत म्हणजे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1999 पासून तर आजपर्यंत त्यांनी आर्थिक आरक्षणाची मागणी केलेली. म्हणजे घटनेच्या कुठल्याच कलमांमध्ये किंवा कुठल्याही आयोगाचे जे मागासवर्ग आयोग आहेत त्या मागासवर्ग आयोगामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद नाही. म्हणजे एवढा मोठा राजकारणी, इतका प्रदीर्घ काळ 56 ते 58 वर्ष जो माणूस सत्तेमध्ये प्रशासनामध्ये वावरतो, तो अशा प्रकारची एक बिन कामाची किंवा जिला आधारहीन अशा प्रकारची जर मागणी करत असेल तर या माणसाला आरक्षण द्यायचं नाही हे स्पष्ट होतं. आणि आरक्षणाचे ते कट्टर विरोधक राहिले आहेत. आता सुद्धा आंतरवली सराटीमध्ये मधल्या काळामध्ये त्यांनी भेट दिली होती. इतर कुठल्याही आरक्षणाला त्यांनी आजपर्यंत भेट दिलेली नाही. अशी त्यांना का गरज वाटली की तिथे त्यांनी जाऊन भेट द्यावी? म्हणजे केवळ त्याच्या मागची राजकीय गणित आहेत. कारण मराठ्यांसंदर्भातली जी भूमिका, राजकीय भूमिका मराठ्यांची जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका राहिलेली. ओबीसीचं आरक्षण पवारांनी दिलं अशा प्रकारचं एक म्हटलं जातं. तर ते मला असं वाटतं की जे ते लोक म्हणतात ना त्याची कीव करावीशी वाटते. कारण कुठलंही राज्य सरकार किंवा कुठलाही राज्यातला नेता किंवा केंद्रातला नेता सुद्धा कुठल्याही समाजाला तो आरक्षण देऊ शकत नाही. आरक्षण हे तत्कालीन काळामध्ये व्हीपी सिंगाने दिलेलं आरक्षण आहे. तत्कालीन काळामध्ये एक सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालली होती इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. त्या केसचे जे जजमेंट आले त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे सगळ्या राज्य सरकारांना बंधनकारक केलं होतं की ओबीसीना त्यांचं 27% आरक्षण, कारण 50%ची मर्यादा होती. त्या 50% मध्ये ऑलरेडी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला आरक्षण दिलं गेलं होतं. शिल्लक राहिलं होतं 27.5%. ते 27% ओबीसीना आरक्षण दिलं गेलं होतं. ते कायद्याने आणि घटनात्मक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. लक्षात घ्या. पवारांनी दिलेलं ते आरक्षण नाही. पवार आणि पवारांचे चेले ते फसवतायत लोकांना, मूर्ख बनवतायत. तर त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश आणि आदेशाप्रमाणे आणि केंद्र सरकारच्या पण तत्कालीन काळामध्ये ते सगळ्या राज्य सरकारांना बंधनकारक केलं होतं. तत्कालीन काळामध्ये शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री हा फक्त योगायोग आहे. लक्षात घ्या. शरद पवारने आरक्षण दिलेलं नाही, कारण तिथे दुसरा कोणीही माणूस जरी असतं तरी ते क्रेडिट त्याला मिळालं असतं. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही या पुस्तकामध्ये अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे की शरद पवार यांची गुन्हेगाराशी संबंध आहे. काय त्याविषयी काय? शरद पवारांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत या देशातल्या सगळ्यात जाणणाऱ्या लोकांना माहिती आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी, अनेक राजकीय पक्षांनी ते जाहीरपणे आरोप केलेले आहेत. म्हणजे 1995 मध्ये शिवसेना आणि भाजपचे जे सरकार आलं होतं ते केवळ गुन्हेगारी या प्रकरणामुळे आलेलं सरकार आहे. लक्षात घ्या. म्हणजे दाऊदचं प्रकरण तत्कालीन काळामध्ये हे केलं. गोरा खैरनारने तोच प्रश्न उचलला होता. गोपीनाथ मुंडेंनी ते सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर दाऊदला आम्ही ओढून इथे आणू. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचं तत्कालीन काळामध्ये झालं. सगळ्याच राजकीय पक्षांनी आतापर्यंत आरोप, कितीतरी गुप्त हे संघटना ज्या आहेत त्या संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या स्टेटमेंट केलेले आहेत की शरद पवारांची गुन्हेगारांशी संबंध आहे. युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर, गुगलवर तत्कालीन काळामध्ये
करीम लाला हा नामचित म्हणजे सगळ्यात मोठा गँगस्टर मुंबईचा आणि पहिला गँगस्टर, तो एक पठाण होता. त्याच्यासोबत शरद पवारांचे आणि बाळ ठाकरेंचे फोटो आहेत. आजही ते गुगलवर उपलब्ध आहेत. तर त्याच्यामुळं गुन्हेगारांशी संबंध किंवा गुन्हेगारांची जी उपज आहे, हा सगळा प्रकार आता तो सगळ्यांनाच माहीत झालेला आहे. आणि दुर्दैवाने काय माहितीये का, आता नुकतंच लोकसभेचं इलेक्शन झालं. नगरमधून निलेश लंके निवडून आले, खासदार झाले. ते शरद पवार गटाचे खासदार आहेत. शपथ घेण्यापूर्वीच, लोकसभेमध्ये अधिकृतपणे त्यांनी शपथ घेण्यापूर्वीच निवडून आल्याबरोबर त्यांनी पुण्यामधील जे एक गुंड आहेत गजा मारणे, यांची घरी जाऊन त्यांनी भेट घेतलेली. म्हणजे एक लोकसभेचा प्रतिनिधी, जनप्रतिनिधी आहे, जो शरद पवारांचा खासदार आहे, पक्षाचा खासदार आहे. शरद पवारच्या नेतृत्वामध्ये तो मागील अनेक वर्ष काम करतोय. आणि त्याला अशी काय गरज वाटली त्या माणसाला की त्यांनी जाऊन गजा मारण्याची भेट घेतली? असं नेमकं काय गुपित त्याच्यामध्ये आहे? आणि पुण्यात जी गुंडगिरी किंवा हे जे सुरू आहे, ते कोणाच्या आशीर्वादाने सगळ्या पुणेकरांना माहिती आहे, सगळ्या पोलिसांना माहिती आहे, माजी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आहे, आणि आजी म्हणजे सध्याचे अस्तित्व होते त्यांनाही सगळ्या माहिती आहे. तर त्याच्यामुळे गुन्हेगारांशी संबंध आहेत ते म्हणजे अगदी लपून राहिलेली गोष्ट नाही. म्हणजे अगदी हितेंद्र ठाकूर त्यांचं राजकीय पुनर्वसन असेल किंवा पप्पू कल्याणचं राजकीय पुनर्वसन असेल, हे कोणी केलेलं आहे आणि ते का करावं लागलेलं आहे, ही म्हणजे अगदी. आता शरद पवारांची जी काळी बाजू तुम्ही समोर आणली पुस्तकाच्या माध्यमातून, इतर नेत्यांबद्दल सुद्धा असं फारसं थोड्याफार फारकानं बोललं जातं, असं उलट आरोप केले जातात की असे, समजा उदाहरण नावच घ्यायचं ठरलं तर समजा फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा बोललं जातं, देवेंद्र फडणवीस असतील किंवा म्हणजे असे बरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सुद्धा बरंच आणि अशा बरेचसे नेते आहेत. तर अशा या नेत्याची तुम्ही जी काही पवारांप्रमाणे जी असते जी काळी बाजू म्हणतात ती बाब समोर आणणार का याच्यावर? असं हो, नक्कीच आणणार. पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला मी स्पष्ट करतो, आणि मी सगळ्या म्हणजे हा जो व्हिडिओ जे लोक बघतील त्यांनाही मी स्पष्ट सांगतो की कोणी पैसे देऊन किंवा कोणी मला एखादी गोष्ट लादून हे पुस्तकाची निर्मिती नाही. लक्षात घ्या, फडणवीस असतील की नरेंद्र मोदी असतील, जो चुकेल त्या चुकीला माफी नाही. तर त्याच्यामुळं म्हणजे या देशाची एक व्यवस्था आहे, लोकशाही मूल्य आहेत, भ्रष्टाचारी प्रकरण आहेत, आणि इतर जी काय चुकीच्या बाबी असतील तर जे लोक ते करतील तर टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांचे कार्यक्रम आम्हालाही करावे लागणार आहेत. आणि ही राष्ट्रीय जबाबदारी असं आम्ही मानतो, एक जागरूक नागरिक म्हणून. हे सगळ्यांनीच करायला आणि सगळ्यांनीच व्यक्त व्हायला पाहिजे. ज्याला लिहिता येईल त्यांनी लिहिलं पाहिजे, ज्याला बोलता येईल त्यांनी बोललं पाहिजे, ज्या ज्या पद्धतीने ज्याला व्यक्त होता येईल त्या पद्धतीने केलं. ही सगळ्यांची आता जबाबदारी आहे, कारण हे सगळे मिळीजुळी भगत आहे असं एकंदरीत स्पष्ट होताना दिसतंय. आता दुसरा मुद्दा आहे की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा जो वाद आहे, तर या वादाला सुद्धा शरद पवार हेच जबाबदार आहे असं म्हटलंय काय? हो, ते म्हटलेलं आहे. त्याला कारणही अशी आहेत की पवारांचा जो उदय झालेले राजकीय उदय, या उदयामागे ब्राह्मण समाजच आहे. म्हणजे ब्राह्मण समाजानं अगदी उदात्त भावनेने त्यांना मदत केलेली, चांगल्या हेतूनं मदत केली. परंतु काही काळ लोटल्यानंतर ब्राह्मण जो समाज आहे त्या समाजा विरोधामध्ये काही संघटनांना सुद्धा त्यांनी मदत केल्याचं म्हटलं जातंय. प्रस्थापित अशा काही संघटना आहेत की ज्या संघटनांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची सगळ्याच प्रकारची मदत आणि संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे, आणि आवश्यक ती मदती करण्याचं हे केलेलं आहे. असं अनेक पत्रकारांना, अनेक जाणकार माणसांना, अनेक राजकीय नेत्यांना त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे केवळ मी म्हणतो म्हणून ते नाही. त्याच्यानंतर त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना त्यांनी पुण्यातच आणून बसवलेले आहेत. त्यांची नावं घेण्याची गरज नाहीये, ते सगळ्यांनाच माहिती आहे. या संघटनांचा जी माणसं राजकारणात जातात त्यांचा पहिले चॉईस असते राष्ट्रवादी काँग्रेस.
हे का याचा शोध घेतल्यानंतर ते सगळं कळून येईल. अच्छा अच्छा. या छोट्या मोठ्या संघटनेच्या पाठीमागे कोण आहे? कोण आहे कळून येईल. वेळोवेळी मधल्या काळामध्ये ज्या वेळेला संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांना भाजपनी राज्यसभेवर घेतलं, तर त्यावेळी शरद पवारने जी स्टेटमेंट केलेली आहे की एका फडणवीसनी म्हणजे त्यांना वस्त्र दिली किंवा असं काहीतरी अशा पद्धतीचं ते म्हटलं होतं, म्हणजे जाणीवपूर्वक ते एक गोष्ट करायची. पण त्यांनी एखादी जर स्टेटमेंट केली तर ती योग्य स्टेटमेंट, आणि फडणवीसांनी किंवा इतरांनी जर ती स्टेटमेंट केली तर ती चुकीची स्टेटमेंट. अशा प्रकारचा तो संदेश त्यांच्या लोकांच्या माध्यमातून तो लोकांमध्ये पसरवायचा. काही ठराविक ब्राह्मणांना हाताशी धरून त्यांनी स्वतःला वाढवलं, पण त्या ज्या ब्राह्मण पुढाऱ्यांचा त्यांनी वापर केला त्या ब्राह्मण पुढाऱ्यांनी स्वतःच्या ब्राह्मण समाजासाठी शून्य योगदान आहे. केवळ त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला, त्यांनी ब्राह्मण समाजाचा फायदा केलेला नाही. त्यांनी फक्त त्यांचा, पवारांनी त्या ब्राह्मण पुढाऱ्यांचा वापर करून घेतला. आज अशी परिस्थिती आहे आणि असे अनेक लोकांचे आरोप आहेत. अनेक लोकांनी आम्हाला फोन केले ज्यांना लुटलं गेलेलं आहे. पवारांनी अशा अनेक कितीतरी, पवार फॅमिलीनं कितीतरी ब्राह्मण लोकांच्या जमिनी हडपलेल्या आहेत. साम दाम दंड भेदानं सत्तेचा आणि प्रशासनाचा पुरेपूर वापर करून, आणि त्याच्यानंतर अनेक त्यांनी प्रकार केले. म्हणजे आज सुद्धा मराठा आंदोलनामागे कोण आहेत? शरद पवार असल्याचं जग जाहीर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना जो सॉफ्ट कॉर्नर तिथे दिला जातो त्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मराठा ओबीसी वाद, मराठा दलित वाद, मराठा ब्राह्मण, अशा पद्धतीचं जे एक असंतोषाचं वातावरण आणि असुरक्षित जे वातावरण आहे त्याच्यामध्ये कोण मागे त्याच्या आहे, कोणती शक्ती आहे, हे आता सगळ्या स्पष्ट बाबी झालेल्या आहेत. आणि आता लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्हाला कशा पद्धतीची पुढची वाटचाल करायची, आम्हाला नेमकं आमचं साध्य काय आयडियल. आता मधल्या काळामध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणालो होतो की अजित पवार आणि शरद पवारमध्ये भेद नाही किंवा त्यांच्यामध्ये भांडण नाही. आज ती गोष्ट सिद्ध झालेली एक प्रकारे, कारण म्हणजे त्यांना तिथे त्रयस्थ नको पाहिजे होता. त्याच्यामुळे काय झालं की सुप्रिया सुळे निवडून आलीच, लोकसभेवर गेली. शरद पवार ऑलरेडीच राज्यसभेवर आहेत. अजित पवारनी बरोबर त्या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःच्या बायकोला सुद्धा राज्यसभेवर पाठवली. म्हणजे एकाच घरामध्ये सगळ्या बारामतीच्या मतदारांच्या छाताडावर बसून एका घरामध्ये 3 खासदार, अजित पवार स्वतः आणि त्यांचा पुतणे, असे 2 आमदार, म्हणजे पुण्याची अर्धी सत्ता एकट्या घरामध्ये. हे कोणाच्या लक्षात आलं पाहिजे? हे जाणकार नागरिकांच्या आणि तिथे मतदान करणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. आता पुढे जाऊन सांगतो की अजून 2 मतदारसंघ विधानसभेचे ते तयार करतायत. एवढ्या गंभीर बाबी या सगळ्या आहेत. मंडळी, आपण ही जी मुलाखत आपण घेत आहोत ही दगाबाज पुस्तकाचे लेखक जे आहेत एम बी पाटील यांची स्फोटक मुलाखत आहे. आणि ही मुलाखत आपण 2 भागात घेणार आहोत. या ठिकाणी आपण थोडं थांबूया, विश्रांती घेऊया. धन्यवाद. विश्रांतीनंतर आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहोत महासत्ता भारत न्यूज नेटवर्क या थेट भेट या सदरामध्ये दगाबाज या पुस्तकाचे लेखक एम बी पाटील यांची मुलाखत. तर पाटील साहेब, असं सांगा की तुम्ही या पुस्तकामध्ये एक प्रकरण असं दिलंय की त्या प्रकरणामध्ये एक शब्द, आक्षेपार्ह शब्द तुम्ही वापरलाय. ते शब्दावरून कदाचित तुमच्या विरुद्ध भविष्यामध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते. तर तुम्ही असं म्हटलं की शरद पवार हे सहकारात दरोडेखोर आहेत. तर काय सांगायचं संदर्भात? मुळात म्हणजे दरोडेखोर हा जो शब्द वापरला त्या शब्दाचा तो अपमान आहे असं मी मागील मुलाखतीत मी म्हटलेलं आहे. पवार माझ्यावर काय कारवाई करतात? उलट पवारांच्यावर सगळ्याच डिपार्टमेंटने, अगदी केंद्रातल्या जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंट, राज्याच्या डिपार्टमेंटने उलट त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. लक्षात आलं का? कारण सहकार क्षेत्राचं वाटोळं या माणसाने लावलं. कुठलीही संस्था निर्माण केली नाही. आधीच्या सगळ्या संस्था बळकावल्या, स्वतःची माणसं पेरली आणि सगळे साखर कारखाने, सगळ्या सूतगिरण्या अवसाण्यात आणल्या आणि स्वतःच्या समर्थकांना आणि स्वतःच्या कुटुंबानेच त्या खरेदी केल्या. म्हणजे 30,000 कोटीची प्रॉपर्टी केवळ 6,000 कोटीमध्ये
त्यांनी खरेदी केली. बरं. विशेष म्हणजे असं की पूर्वी याच्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सहकार्याशी रिलेटेड ज्या ज्या संस्था होत्या ते सामूहिक निर्णय प्रक्रिया होती. तिथे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत अशा ठिकाणी मुख्यमंत्री हा पदसिद्ध अध्यक्ष असायचा. पवारांनी सगळं गुंडाळलं आणि आजीव अध्यक्ष बनून राहिले. कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही. विशेष गंभीर बाब अशी आहे की सगळ्या नागरिकांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अख्खं कुटुंब कमिटीमध्ये त्यांनी भरून टाकलं. म्हणजे मुलगी सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा इतर जी मंडळी त्यांची घरची, त्याच्या बहिणी, त्यांचे मेहुणे, त्यांचे कट्टर समर्थक, याच लोकांच्या सगळ्या ज्या ज्या संस्था त्यांनी बळकावल्या त्या सगळ्या ठिकाणी सगळी मंडळी तुम्हाला जशीच्या तशी दिसतील कमिटीमध्ये. म्हणजे सहकाराचा कैवारी एका बाजूला सांगायचं, सहकाराचा कैवारी म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यांचा तारणहार माणूसा अशा पद्धतीने प्रचार झाला. परंतु शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यामध्ये पवारांनी कुठेही कसर सोडलेली नाही. कारण सहकारी क्षेत्रातले 50 सहकारी साखर कारखान्याची खाजगीकरण करून विल्हेवाट लावली. म्हणजे केंद्राने जो सरफेसी ऍक्ट आणला होता तो जे थकलेले किंवा जे बुडीत कारखानदार आहेत तत्कालीन काळातले जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांच्या कर्ज वसुली संदर्भात जो कायदा केला त्या कायद्याचा आणि सहकार क्षेत्राचा काही मात्र संबंध नाही. पवार तत्कालीन काळामध्ये केंद्रामध्ये त्यांनी त्या कायद्याचा त्यांनी मोडतोड करण्यामध्ये कायद्याची पवार नंबर 1 आहे. वेळोवेळी तुम्ही जर अनेक प्रकरणं बघितली तर पवारांनी कायद्याची पद्धतशीरपणे मोडतोड करून त्यांच्या सोयीचा सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. अगदी या कायद्यात तसंच झालं. सूतगिरण्यांची आणि साखर कारखान्यांची विल्हेवाट सरफेसी कायद्या सहकारात आणून त्याची विल्हेवाट लावली. जो शेतकऱ्यांचा कैवारी तो शेतकऱ्यांचेच कारखाने कसे काय लुटू शकतो. आता आज जी लूट चाललेली दुसरी लूट ती बाजार समित्यांच्या माध्यमातून लूट चाललेली. बाजार समित्या कोणाच्या ताब्यात आहेत हे सांगायला कोणाची गरज नाही, भविष्यवेत्याची गरज नाही. आणि म्हणून माझ्यावर कारवाई करण्याची भाषा अनेक लोक अशी करतायत. तर मला असं वाटतं की आता केंद्र सरकारने राज्य सरकारनं शरद पवारांच्यावर कारवाई केली पाहिजे. कठोरात कठोर त्यांना शासन झालं पाहिजे या मताचा मी आहे. याला कुठल्याही प्रकारचं एक्सक्यूज होता कामा नाही. आता पवार यांच्या जे विविध संस्थांवरती पदाधिकारी आहेत, विविध संस्था त्यांनी चालवल्या, त्याचा कारभार त्या संस्थांचा कारभार त्यांनी बघितला. तर या तो कारभार त्या संदर्भात मी काय सांगितलं पवारच्या. आता त्याच्यामध्ये दुसरी जी संस्था आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ही संस्था थेट महाराष्ट्र शासनाची संस्था. पवारांचं काही मात्र या संस्थेशी नाही, त्याच्या उभारणीमध्ये पण नाहीये आणि काहीच नाही. कारण पवार तेव्हा फार मोठं त्या व्यक्तिमत्व होतं. ही महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. सहकार, शेती आणि उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव काम केलं त्यांचं नाव आहे वसंतदादा पाटील. त्या वसंतदादा पाटलां हे संस्थापक आहे त्या संस्थेचे. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे वसंतदादांनी स्थापन केलेलं प्रतिष्ठान आहे. त्याच्यामध्ये तत्कालीन काळामध्ये सगळे नेते होते. पवार ज्या वेळेला सत्तेमध्ये बऱ्यापैकी रमले त्याच्यानंतर त्यांनी या संस्था ज्या बळकावायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण या संस्थेची प्रचंड प्रॉपर्टी आहे. मुंबईमध्ये सुद्धा आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा प्रचंड प्रॉपर्टी आहे. कितीतरी अशी प्रॉपर्टी आहेत की परस्पर पवारांनी त्यांची विल्हेवाट लावून पैसे खाल्लेले आहेत. अशी उदाहरणं अगदी मुलुंड पासून तर मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळतील की ज्याचा काही हिशोब नाही, ज्याचा कागदोपत्री काही संबंधच नाही. म्हणजे अशी ज्यावेळी म्हणजे शासन किंवा ज्या यंत्रणा आहेत ते ज्या वेळेला खऱ्या अर्थाने या गोष्टीचा शोध घेतील तर त्यावेळेला मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी समोर येतील आणि त्या समोर येणं अतिशय गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने पवारांचं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे, पवार तसा अजिबात माणूस नाही. पवार प्रचंड क्रिमिनल माइंडेड माणूस आहे आणि क्रिमिनल माइंडेड माणूसच अशा पद्धतीचं कृत्य करू शकतो. लोककल्याणाची भूमिका पवारांकडे नाही. जर असती तर त्यांना एवढ्या संध्या नागरिकांनी आणि मतदारांनी दिल्या त्या संधीचं सोनं करून राज्याला आणि देशाला फार पुढे घेऊन जाऊ शकले असते ते. पण त्यांनी तसं नाही केलं. प्रत्येक जी चुकीची आणि जी कामं आहेत म्हणजे भ्रष्टाचार असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तिथे पहिलं नाव त्यांचं येतं. लोक कोणीतरी जाणीवपूर्वक ते आणू शकत नाही
ते काय येतं कारण त्यांचा कुठेतरी त्याच्याशी संबंध आहे म्हणून ते नाव येतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आता प्रशासनाने आणि शासनानं गांभीर्यपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता जी आंबेडकर चळवळ आहे, आंबेडकर चळवळीचं वाटोळ सुद्धा शरद पवारांनी केलं असं तुमचं म्हणणं आहे, तर त्या संदर्भात आता आंबेडकर चळवळ जर म्हटली तर तिला अनेक नावाने ओळखली जाते. म्हणजे दलित चळवळ म्हणून ओळखली जाते, रिपब्लिकन राजकीय त्यांची जी चळवळ ती रिपब्लिकन नावाने ओळखली जाते. शरद पवारांचे जे गुरु आहेत यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या टोळीनं आंबेडकरी चळवळ उद्ध्वस्त केलेली हे जगमान्य गोष्ट आहे. हे आंबेडकरांचे जे एवढे अनुयायी आहेत, मग ते राजकीय अनुयायी असतील, सामाजिक क्षेत्रातले अनुयायी असतील, सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी दादासाहेब गायकवाड यांना फोडलं आणि काँग्रेसमध्ये घेतलं. शरद पवारांनी यशवंतरावांची जी अपूर्ण स्वप्न होती, त्यांचे जे कार्यक्रम होते तेच पुढे नेले आणि त्यांनी सुद्धा मग उर्वरित जे काम होतं ते अगदी प्रामाणिकपणे तडीस नेण्याचं काम पवारांनी केलं. म्हणजे अगदी आज जी छकलं आहे किंवा जी फूट आहे जी आपल्याला दिसते ती देण कोणाची आहे ती रिपब्लिकन लोकांनाही माहिती आहे. सगळ्यांना दलित ज्यांना आपण म्हणू शकतो म्हणजे त्या मोमेंट्सला म्हणू शकतो त्यांनाही माहिती आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये तरुणांना माहिती आहे, सगळ्यांच माहिती आहे. तर त्याच्यामुळे ती आता एकदम उघड बाब बनलेली. आता त्या सगळ्या तरुणांनी सावध झालं पाहिजे आणि आपला भलं कोण करू शकतो, आपला विकास कोण करू शकतो खऱ्या अर्थानं या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. माथाडी हा जो गोंड शब्द आहे माथाडी, त्या माथाडी कामगार आहे त्या नावाखाली मराठा तरुणांना पवारांनी आम्हाला बनवलं असं तुम्ही म्हटलंय. मुळात म्हणजे कसं आहे की माथाडी जी चळवळ आहे ना, म्हणजे माथाडी संघटन अण्णासाहेबांची देण आहे, अण्णासाहेब पाटलांची देण. अतिशय समर्पित असे प्रकारचं ते व्यक्तिमत्व अण्णासाहेब पाटील. पण अण्णासाहेबांच्या मृत्यू पश्चात पवारांनी ही सगळी चळवळ हायजॅक केल्याचं एकंदरीत दिसतंय. म्हणजे त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील आहे, आता त्यांचं अजून त्यांचं जमत नाही पवारांचं, लक्षात घ्या. आणि अण्णासाहेबांची जी भूमिका होती किंवा जी मानसिकता होती ती फार उदात्त मानसिकता होती. म्हणजे त्यांना हमाल्या संकल्पनेतून जरा वेगळ्या पद्धतीचं काम करायचं होतं, म्हणजे त्या क्षेत्रापुरता जर आपण विचार केला तर. आणि मराठा तरुणांना सुद्धा आरक्षणाची भूमिका सुद्धा त्यांची चांगली होती अण्णासाहेबांची, किंवा त्यांनी उद्योग आणि व्यापार क्षेत्रात मराठ्यांनी आलं पाहिजे ही भूमिकाही त्यांची होती. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक करिअर म्हणून मराठा तरुणांनी आणलं अशी प्रकारची भूमिका होती. म्हणजे झेंडे खांद्यावर घेण्याची, सतरंजा पसरवण्याची आणि गुलाम बनवण्याची जी राजकीय थोडक्यात काय माहितीये का की सगळ्याची प्रकरण एकंदरीत पुस्तक जे आहे ना किंवा शरद पवार आहे यांना जर समजून घ्यायचं असेल तर शरद पवार ही व्यक्ती नाही, शरद पवार हे राजकीय प्रक्रियेचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजे जी काय 1998 राजकीय प्रक्रिया बिघडायला लागल्या देशाच्या त्याचा निर्माता आणि सगळं काही क्रेडिट जातं ते शरद पवारांना जातं. तुझं वैयक्तिक राग शरद पवारांबद्दल आहे का? नाही, माझा काही शरद पवार संदर्भात राग येऊ शकतो, माझा काहीही संबंध नाही. कारण काही काळापूर्वी ते माझे नेतेच होते, माझ्या पक्षाचे नेते म्हणजे आमचे नेते झाले ना. आम्ही तत्कालीन काळामध्ये त्यांना आयडियल मानत होतो, पण जोपर्यंत आम्ही अज्ञानात होतो तोपर्यंत ज्यावेळेला शोध घेतला तर त्यावेळेला असं लक्षात आलं की आहे प्रत्यक्ष वेगळंच काहीतरी आहे. म्हणजे आपण ज्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे बघत होतो ती व्यक्ती तशी नाही. ती प्रवृत्ती त्यांची प्रवृत्ती इतकी खतरनाक आहे प्रवृत्ती की मला असं वाटतं का त्यांनी म्हणजे सगळ्यांचेच आरोप व्यक्ती त्यांनी 3 पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत आणि 4थी पिढी बर्बाद करण्याचं काम आता त्यांची 4थी पिढी तयार झाली. म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये त्यांचा एक माणूस तयार झालेला आहे का जो पद्धतशीर तरुणांना बिघडवण्याचं काम करतात आणि त्यांना मुख्य उद्देशापासून दूर नेऊन स्वतःच्या पक्षासाठी कसं वापरता येईल आणि स्वतःचं साधून कसं घेता येईल ही मानसिकता. म्हणून मगाशी म्हटलं की शरद पवार हे राजकीय प्रक्रियेचं प्रतिनिधित्व आहे. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा शरद पवार समजायला सुरुवात होणार. या पद्धतीची माझी मानसिकता आहे. एक प्रकरण घडलं होतं तेलगी प्रकरण, तेलगी घोटाळा. तर त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं पुस्तकामध्ये की त्या नार्को टेस्टमध्ये शरद पवारांचं नाव आलं होतं बाहेर आलं होतं आणि असं असताना सुद्धा ते प्रकरण जे आहे तुम्ही दिले
त्या पवारांचं नाव येऊन सुद्धा ते बाहेर आहेत असं म्हटलं काय? हे बघा, पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे तेलगी जो मुद्रांक घोटाळा, जो बनावट मुद्रांक घोटाळा आहे, तो ज्या काही चौकशा समिती तत्कालीन काळामध्ये नेमल्या होत्या, त्यांनी सांगितलं होतं की हा 1 लाख कोटीपर्यंतचा तो घोटाळा असावा, कारण भारतभर त्याचा व्याप वाढलेला होता, पूर्ण भारत व्यापला होता त्यांनी. मला तर असं वाटतं की ती फिगर सुद्धा, ती जी आकडेवारी ती लपवलेली आहे. या घोटाळ्यामध्ये तो घोटाळा त्याच्याही 4 पट मोठा असावा. तेलगीला अटक झाली, त्याच्यानंतर शेवटचा म्हणून तेलगी काय म्हणतो हे सत्य समजून घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार त्याची व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नाही हे झालं, आपलं नार्को टेस्ट झाली. त्या नार्को टेस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे नावं घेतलेली, शरद पवारांचं नाव घेतलेलं. मग ज्या वेळेला एक गुन्हेगार, प्रस्थापित गुन्हेगार जो कबूल करतो की त्यांनी घोटाळा केलेला आहे आणि तो नाव घेतो की त्याचे एक प्रकारचे ते भागीदार आहे किंवा त्यांच्या सपोर्टवरच हा सगळा त्यांनी व्याप केलेला आहे, कारवाई झाली कोणावर पाहिजे? शरद पवारांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं होतं. उलट शरद पवारांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे, तर बऱ्याच गोष्टी उघड होतील असं माझं तरी मत आहे. आणि अतिशय गंभीर गोष्ट आहे. मी जाणीवपूर्वक आणि अगदी जबाबदारीने बोलतोय की शासन संस्थेनं, अगदी केंद्र असो की राज्य असो, या शासन संस्थेने आणि न्यायालयाला पण मी विनंती करतो की जे काही खटले त्यांचे प्रलंबित आहेत त्याचा तातडीमध्ये निकाल करावा आणि त्यांची नार्को टेस्टच करावी. या देशाची अनेक गुपितं त्याच्यातून बाहेर पडतील. म्हणजे कागदावर जी काय प्रॉपर्टी ते दाखवतात आणि प्रत्यक्ष जी भयानक त्यांची प्रॉपर्टी आहे असे जाणकार लोक म्हणतात. अगदी देशात परदेशामध्ये पसरलेला त्यांचा जो सगळा प्रकार आहे, हे सगळ्या गोष्टी बाहेर येतील ना. लक्षात आलं का? की म्हणजे माझ्यावर कारवाई करण्याची, माझं हे लिहिलं, मी समजा लिहिलं तर मी का गुन्हेगार ठरतो का? माझे काही राईट्स आहेत, घटनात्मक माझे काही अधिकार आहेत. उलट मी ज्याच्या विरोधात लिहितोय कायद्याने त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. माझी वाट बघायला नको त्यांनी, कमी कोर्टात जावं किंवा मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, याची गरज काय? या लोकशाही यंत्रणा आहे, त्याची स्वतःची जबाबदारी आहे की नाही? शासन प्रणालीची स्वतःची काही जबाबदारी आहे की नाही? सगळ्याच केसेसमध्ये कोणी तक्रार करणं गरजेचं नसतं. पवारांच्या दारापर्यंत कोणकोणत्या चौकशा गेल्या ते सगळ्या जगाला माहिती आहे, किंवा जाणकार सगळ्याच लोकांना माहिती आहे, राजकीय लोकांना माहिती आहे, पत्रकारिता क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे, कारखानदारी उद्योग क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे. लक्षात घ्या, त्या इतक्या भयानक चौकशा गेलेल्या आहेत की त्या का दाबल्या गेल्या, कोणामुळे दाबल्या गेलेल्या, पवारांना कोण सध्या प्रोटेक्ट करतोय, या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत ना. पवारांना प्रोटेक्ट करणे कोणती तरी शक्ती या देशामध्ये आता आहे किंवा या राज्यामध्ये कोणतरी आहे. लक्षात घ्या. म्हणून मी मागेही म्हटलं होतं की अजित पवार स्वतःहून केलेली बंडखोरी नाहीये, कारण जे अजित पवारांच्या सोबत गेलेले ते सुखी नाहीये, त्यांची मानसिकता नाहीये भाजप सोबत जाण्याची. लक्षात घ्या. मग ते का गेलेत, कोणी पाठवले, म्हणजे त्यांना पाठवलेत का? तर 100% त्यांना पाठवलेत आणि ते शरद पवारनेच त्यांना पाठवलेले आहेत. कारण ते एकमेकावर इतके खालच्या थरावरचे आरोप करू शकतात कारण त्यांना स्तरच नाहीये, म्हणजे लेवल नाही. आणि म्हणून ते एकमेकाची म्हणजे ते कुठल्याही थरावर जाऊन आरोप, म्हणजे अजित पवारने मधल्या काळामध्ये खालच्या थरावर जाऊन पवारांच्यावर आरोप केलेले ते चालतात. आज जर अजित पवार त्याच्या सोबत असते आणि मी जर हे पुस्तक आता प्रकाशित त्या अवस्थेमध्ये केलं असतं तर अजित पवारची पहिली स्टेटमेंट असती का सूर्यावर थुंकण्याची तुमची लायकी नाही. मग अजित पवार आता कोणावर थुंकतोय? म्हणजे ते कुठल्याही थरावर जाऊ शकतात. म्हणजे स्वतःच म्हणजे या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, केलेले भ्रष्टाचार आहेत, म्हणजे या देशाला आणि राज्याला जे लुटलंय ना ते वाचवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अतिशय विचारपूर्वक आणि स्फोटक मुलाखत आहे. आणि हा जो विचार आहे एम बी पाटील यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिलाय तो सर्वत्र जावा अशी महासत्ता भारत वेब म्हणजे सगळ्यांची अपेक्षा आहे आणि वाचकांचा सुद्धा, प्रेक्षकांचा पण तसा प्रतिसाद आहे. कारण यापूर्वी जे पुस्तक युट्यूब सोशल मीडियावर आलं तर त्या खूप प्रचंड प्रतिसाद या पुस्तकाला मिळाला.
तर व्यक्तिविशेष किंवा व्यक्तीचा द्वेष, व्यक्ती देश या पुस्तकातून दिसत नाही, तर एक प्रवृत्ती आहे. प्रवृत्तीच्या विरोधात पाटील यांनी जे बंड केलं आहे ते बंड आता कुठल्या दिशेला जाईल, त्याचे परिणाम काय होतील, त्याची समाजात, जगात, राज्यात, देशात काय चर्चा होईल हे पाहणं अत्यंत उत्सुकता राहणार आहे. तुर्तास आपण इथं थांबत आहोत. धन्यवाद.